चे बातमी आलेले आहे। बघा, ज्या ज्येष्ठ नागरिकांचं वय 60 वर्ष चालू असेल, 60 वर्ष पूर्ण असेल किंवा 60 वर्षांच्या पुढे असेल तर अशा सर्व ज्येष्ठ नागरिकांना राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे। बघा, ज्येष्ठ नागरिकांना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून 1500 रुपयांची पेन्शन आणि आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून 1500 रुपयांची पेन्शन म्हणजे राज्य सरकारकडून प्रत्येक महिन्याला 1500 रुपये प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहेत आणि केंद्र सरकारकडून प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची पेन्शन मिळणार आहे। तर एकत्रितपणे राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून म्हणजेच मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब या दोघांच्या माध्यमातून प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे। तर बघा, ज्येष्ठ नागरिकांना या पेन्शन योजनेचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे, या पेन्शन योजनेचा अर्ज कुठे करायचा आहे, कसा करायचा आहे, कधीपर्यंत करायचा आहे, या 3000 रुपयांच्या पेन्शनसाठी कोणकोणती पात्रता लावण्यात आलेली आहे, अर्ज करताना कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, कोणकोणत्या ज्येष्ठ नागरिकांना अर्ज करता येईल, कोणते ज्येष्ठ नागरिक या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती आताच 5 मिनिटांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना जर तुमचं वय 60 वर्ष पूर्ण असेल, 60 वर्ष चालू असेल किंवा 60 वर्षांच्या पुढे असेल तर तुम्ही सुद्धा या योजनेचा अर्ज करायचा आहे आणि तुम्ही सुद्धा प्रत्येक महिन्याला सरकारच्या माध्यमातून 3000 रुपयांची पेन्शन मिळवायची आहे। म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी एक योजना सुरू करण्यात आलेली आहे। त्या योजनेच्या माध्यमातून 1500 रुपये आणि आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी एक योजना सुरू करण्यात आलेली आहे। त्या योजनेच्या माध्यमातून 1500 रुपये म्हणजेच मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी एक योजना सुरू केलेली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी सुद्धा ज्येष्ठांसाठी एक योजना सुरू केलेली आहे। तर या दोन्ही योजनांचा लाभ राज्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना घेता येणार आहे। दोन्ही योजनांचे अर्ज एकदाच करायचे आहे। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना या सुवर्ण संधीचा फायदा राज्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी घ्यायचा आहे आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ सुद्धा शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांना सुद्धा अर्ज करता येईल। तर बघा, ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी तुमचा जास्त वेळ न घेता या ठिकाणी आपण व्हिडिओला सुरुवात करूया जेणेकरून तुम्हाला जी महत्त्वाची माहिती आहे ती महत्त्वाची माहिती सांगून टाकतो जेणेकरून तुमच्या वेळेची बचत होऊन जाईल, या ठिकाणी तुमचा टाइमपास सुद्धा होणार नाही। परंतु ज्येष्ठ नागरिकांना सरकारने या दोन योजना कशामुळे सुरू केलेल्या आहेत हा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडलेला असेल, कारण राज्यामध्ये भरपूर योजना सुरू आहेत परंतु ज्येष्ठांचा विचार अजून कोणीही केलेला नव्हता। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या मनामध्ये हा प्रश्न पडणं साहजिकच आहे। बघा, ज्येष्ठ नागरिकांना तुमच्या मनामध्ये सुद्धा प्रश्न पडलेला असेल की आमच्यासाठी या सरकारने मागील 10 वर्षांमध्ये काहीही केलेलं नव्हतं परंतु सध्याच्या स्थितीला सरकार आमच्यासाठी काय योजना सुरू करत आहे। तर बघा, ज्येष्ठ नागरिकांना राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्याकडे भरपूर ज्येष्ठ नागरिकांनी अर्ज केलेले होते की आम्हाला आमची मुले सांभाळत नाहीत, आमची मुले या ठिकाणी दवाखान्याचा खर्च उचलत नाही, ज्येष्ठ नागरिकांना वृद्धाश्रमामध्ये सोडत आहेत। बघा, अशा पद्धतीने भरपूर ज्येष्ठ नागरिकांनी मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्याकडे अर्ज केलेले होते। त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी त्यांच्या माध्यमातून 1500 रुपयांची योजना आणि पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून 1500 रुपयांची योजना अशा पद्धतीने दोन योजना राज्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू सुद्धा करण्यात आलेल्या आहे। तर त्या योजनांचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। बघा, ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी भरपूर ज्येष्ठ नागरिक असे आहेत की त्यांना डोळ्यांना दिसत नाही, त्यांना कानांनी ऐकायला येत नाही, काही ज्येष्ठ नागरिकांना चालण्यामध्ये अडचण येत आहे, भरपूर ज्येष्ठ नागरिकांची मान दुखत आहे, पाठ दुखत आहेत, मणक्याचे प्रॉब्लेम आहेत, कमरेचे प्रॉब्लेम आहेत, हातापायाचे प्रॉब्लेम आहेत, डोळ्यांचे प्रॉब्लेम आहेत। अशा पद्धतीने ज्येष्ठ नागरिक या आजारांनी त्रस्त सुद्धा झालेले आहेत
आणि ज्येष्ठ नागरिकांचं वय झाल्यामुळे त्यांना काम करणे सुद्धा शक्य होत नसतं, तर यामुळे ज्येष्ठ नागरिक आजारांवरती उपचार सुद्धा घेऊ शकत नव्हते। त्यामुळे ज्येष्ठ नागरिक चिंतेमध्ये असत होते। ज्येष्ठ नागरिक या आजारांनी त्रस्त सुद्धा झालेले होते। परंतु ज्येष्ठ नागरिकांना राज्यामध्ये माहितीचं सरकार आहे आणि या सरकारने राज्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी योग्य पर्याय निवडलेला आहे। ज्येष्ठांना खुश करण्यासाठी, ज्येष्ठांना दिलासा देण्यासाठी, ज्येष्ठ नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी, ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकारच्या माध्यमातून थेट 2 योजनांचे अर्ज सुरू सुद्धा करण्यात आलेले आहेत। प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांनी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या योजनेचा अर्ज करायचा आहे आणि पंतप्रधान मोदी साहेब योजनेचा अर्ज करायचा आहे। तर या दोन्ही योजनांचे अर्ज कसे करायचे आहे त्याची माहिती देतो। परंतु ज्येष्ठ नागरिकांना हे अर्ज करण्यासाठी तुम्हाला 0 रुपये लागणार आहेत। म्हणजेच सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतात, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून हे फॉर्म फ्रीमध्ये भरले जाणार आहेत। बघा, ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला या दोन्ही योजनांचा अर्ज करायचा आहे आणि हा अर्ज करण्यासाठी 1 रुपया सुद्धा लागणार नाही। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। कुठे अर्ज करायचा, कसा अर्ज करायचा आहे, पात्रता कोणकोणत्या आहेत, कोणत्या ज्येष्ठ नागरिकांना या पेन्शनचा लाभ मिळणार आहेत, कोणते ज्येष्ठ नागरिक या योजनेपासून वंचित राहणार आहे त्याची माहिती सुद्धा देतच आहे। परंतु ज्येष्ठ नागरिकांना सरकारने दिलेल्या माहितीनुसार हे फक्त ज्येष्ठ नागरिक महाराष्ट्र राज्याचे रहिवासीच असायला पाहिजेत। बघा, जर तुम्ही महाराष्ट्र राज्यामधील रहिवासी असणारे ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येईल। परंतु जे ज्येष्ठ नागरिक बाहेरच्या राज्यामधील असतील आणि ते महाराष्ट्र राज्यामध्ये येऊन छोटा मोठा व्यवसाय करत असतील तर त्या ज्येष्ठ नागरिकांना या पेन्शनचा लाभ घेता येणार नाही। फक्त महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्र्यांकडून या ठिकाणी पेन्शनच्या योजनेचा अर्ज सुरू करण्यात आलेला आहे। तर ही पेन्शन कोणती आहे, या पेन्शनचा अर्ज कसा करायचा आहे त्याची माहिती सुद्धा देतच आहे। बघा, ज्येष्ठ नागरिकांना राज्य सरकार आणि केंद्र सरकार ज्येष्ठ नागरिकांच्या हितांचं काम करत आहे। बघा, ज्येष्ठ नागरिकांना जर तुम्हाला कोणती ना कोणती पेन्शन सुरू केले तर तुम्ही या सरकारला 100% मतदान करणार आहात। याचाच फायदा सरकार 100% घेत असल्याचं माहिती सुद्धा मिळत आहे। म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना हे सरकार कामाचं आहे। हे जरी तुम्हाला मतदान मागत असलं तरी पण हे सरकार 100% तुम्हाला पैसे सोडत आहे। तुम्हाला सुद्धा माहिती असेल, तुमची सून असेल, तुमची मुलगी असेल तर या ठिकाणी त्यांना सुद्धा सरकारच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा सुद्धा होतच आहे। म्हणजेच हे सरकार दिलेला शब्द पूर्ण करत आहे। हे सरकार दिलेला शब्द अपूर्ण ठेवत नाही। म्हणजेच हे सरकार 100% इमानदारीचं सरकार आहे। बघा, गेल्या 1.5 वर्षांपासून सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी पैसे वाटप करत आहे। तर बघा, ज्येष्ठ नागरिकांना तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की सरकारने ही योजना कशामुळे सुरू केलेली आहे। तर बघा, ज्येष्ठ नागरिकांना राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे। त्यासोबत राज्यातील ज्या लाडक्या बहिणी राज्यातील ज्या महिला आहेत त्या महिलांचे पती वारलेले आहेत तर त्यांना या ठिकाणी विधवा पेन्शनच्या माध्यमातून त्यांना सुद्धा 1500 रुपये प्रत्येक महिन्याला सरकार सोडत आहेत। जे अपंग आहेत, ज्यांना चालता येत नाही, या ठिकाणी त्यांना सुद्धा सरकारच्या माध्यमातून संजय गांधी निरोधी योजनेच्या माध्यमातून पैसे सोडले जात आहे। म्हणजेच हे सरकार राज्यातील गोरगरिबांचं सरकार आहे। हे सरकार राज्यातील रेशनधारकांचं सरकार आहे। हे सरकार राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील सर्व नागरिकांचं सरकार आहे। कारण हे सरकार इमानदारीने सर्वांना योजनांच्या माध्यमातून पैसे सुद्धा सोडत आहे। त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी वर्षानुवर्ष तुम्हाला कोणताही लाभ मिळालेला नव्हता आणि तुम्ही वर्षानुवर्ष या सरकारला मतदान करत होतात, परंतु वर्षानुवर्ष तुम्हाला कोणताही लाभ न दिल्यामुळे तुमच्या मनामध्ये सुद्धा कुठेतरी या सरकारवरती नाराजी व्यक्त करण्यात येत होते। परंतु यापुढे ज्येष्ठ नागरिकांना तुम्ही या सरकारवरती नाराज होणार नाही, कारण सरकार तुमची नाराजी दूर करत आहे। तुम्हाला सुद्धा प्रत्येक महिन्याला राज्य सरकार 1500, केंद्र सरकार 1500 रुपये देतच आहे। परंतु ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला फक्त या ठिकाणी पेन्शनचा लाभ मिळणार नाही, तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून जे तुमच्या वयोमानानुसार तुम्हाला चालण्यामध्ये अडथळा येतो, डोळ्यांना कमी दिसत असतं, त्यासोबत डोळेदुखी असेल, कानदुखी असेल, कानांना ऐकायला कमी येत असेल, गुडघेदुखी, मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी अशा आजारांनी तुम्ही त्रस्त असता, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना
प्रत्येक महिन्याला 10 वस्तू वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 10 वस्तू आणि या ठिकाणी प्रत्येक महिन्याला केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून पेन्शन सुद्धा मिळणार आहे। तर या ठिकाणी आपण बघून घेऊयात की पेन्शन कोणते आहे, म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी कोणत्या पेन्शनचा अर्ज करायला सांगितलेला आहे आणि पंतप्रधान मोदी साहेबांनी कोणत्या पेन्शनचा अर्ज करायला सांगितलेला आहे। आणि ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला प्रत्येक महिन्याला ज्या 10 वस्तू वाटप केल्या जाणार आहे तर त्या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत त्याची माहिती सुद्धा देऊन टाकत आहे। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना 2 मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ पाहायचा आहे। परंतु ज्येष्ठ नागरिकांना सरकारने दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी ज्या योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत, म्हणजेच मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी ज्येष्ठांसाठी पेन्शन सुरू केलेले आहे आणि पंतप्रधान मोदी साहेबांनी जी पेन्शन सुरू केलेली आहे तर या पेन्शनचा अर्ज करण्याच्या अगोदर तुम्ही या पेन्शनसाठी पात्र आहात का हे पाहणं गरजेचं आहे। कारण या ज्या पेन्शन योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत प्रत्येक महिन्याला ज्या 10 वस्तू वाटप केल्या जाणार आहेत तर या 10 वस्तू आणि पेन्शन सरसकट सर्व ज्येष्ठ नागरिकांना मिळणार नाही। तर याच्यासाठी काही पात्रता लावण्यात आलेल्या आहेत। जर तुम्ही पात्र असाल तरच तुम्हाला या ठिकाणी पेन्शनचा लाभ, तुम्ही पात्र असाल तरच तुम्हाला या 10 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। तर या ठिकाणी तुम्हाला पात्रता सांगत आहे, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना पात्रता पाहायच्या आहेत। पात्रता पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करायचा नाही, अन्यथा राज्यातील सर्व ज्येष्ठ नागरिक अर्ज भरून देतील, त्यांना प्रत्येक महिन्याला 1500 अधिक 1500 3,000 रुपयांची पेन्शन मिळत राहील, त्यांना 10 वस्तू वाटप सुद्धा होत राहतील। परंतु तुम्ही व्हिडिओ न पाहिल्यामुळे, व्हिडिओ अर्धवट पाहिल्यामुळे, तुम्हाला माहिती न समजल्यामुळे तुम्ही अर्ज करणार नाहीत आणि या ठिकाणी तुमचा लाभ सुद्धा बंद होणार आहे, तुम्हाला लाभ सुद्धा घेता येणार नाही। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता बघा ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी 3,000 रुपयांच्या पेन्शनसाठी आणि तुम्हाला या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून ज्या 10 वस्तू वाटप केल्या जाणार आहे तर त्या 10 वस्तूंसाठी सरकारच्या माध्यमातून फक्त 4 पात्रता लावलेल्या आहेत। जर तुम्ही या 4 पात्रतांमध्ये बसत असाल तर तुमच्यासाठी आजचा दिवस 100% आनंदाचा दिवस ठरणार आहे। तर बघा ज्येष्ठ नागरिकांना सरकारच्या माध्यमातून जी पहिली पात्रता लावलेली आहे तर ते पहिले पात्रता म्हणजे राज्यातील नागरिकांचं वय 60 वर्ष पूर्ण असायला पाहिजे। बघा जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर तुमचं वय 60 वर्ष पूर्ण असायला पाहिजे। दुसरी पात्रता म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे। तिसरी पात्रता म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे आणि चौथी पात्रता म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे। बघा जे ज्येष्ठ नागरिक या 4 पात्रतांमध्ये बसत असतील त्या ज्येष्ठ नागरिकांना प्राथमिक स्वरूपामध्ये अर्ज करता येणार आहे। त्या ज्येष्ठ नागरिकांना या दोन्ही योजनांचा लाभ, त्या ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 10 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा ज्येष्ठ नागरिकांना पात्रता सांगितलेल्या आहेत। आता तुम्हाला या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे, कधीपर्यंत करायचा आहे, याची शेवटची तारीख काय आहे, कोणत्या ज्येष्ठ नागरिकांनी अर्ज करायचा नाही त्याची माहिती सुद्धा देतच आहे। त्या अगोदर ज्या 10 वस्तू तुम्हाला वाटप केल्या जाणार आहे तर त्या 10 वस्तूंची यादी वाचून दाखवत आहे, ओळीने एक एक वस्तू सांगत आहे, तुम्ही नीट कान देऊन ऐकायची आहे। आता बघा ज्येष्ठ नागरिकांना ज्या 10 वस्तूंपैकी पहिली वस्तू म्हणजे तुम्हाला मोफत 5 लाख रुपयापर्यंत उपचार मिळणार आहे। बघा जरी तुमच्या डोळ्यांना काय झालेलं असेल, कानांना काय झालेलं असेल, पाठीला काय झालेलं असेल, मणक्यांना काय झालेलं असेल, हातापायांना काय झालेलं असेल तर अशा सर्व आजारांवरती उपचार मोफत मिळणार आहे। 5 लाख रुपयापर्यंत तुमचं ऑपरेशन असेल, सर्जरी असेल किंवा काही टेस्ट करायचे असतील तर त्या टेस्ट सुद्धा 5 लाख रुपयापर्यंत फ्रीमध्ये केल्या जाणार आहे। त्यानंतर दुसरी वस्तू म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून रेल्वे स्थानकावरती, बस स्थानकावरती या ठिकाणी आरक्षित जागा ठेवण्यात येणार आहे। रेल्वेमध्ये, बसमध्ये तुम्हाला आरक्षित जागा ठेवण्यात आलेल्या आहे। त्यासोबत तिसरी जी वस्तू वाटप केले जाणार आहे तर ती तिसरी वस्तू म्हणजे बँकेमधून तुम्हाला पैसे काढायचे असतील तर तुमच्यासाठी वेगळी खिडकी ठेवण्यात येणार आहे, तुम्हाला जास्त वेळ वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। त्यानंतर चौथी वस्तू म्हणजे तुम्हाला जर बीपी शुगर असेल तर या बीपी शुगरच्या गोळ्यांसाठी तुम्हाला काळजी करायची गरज नाही, तुम्हाला या ठिकाणी या 5 लाख रुपयांमध्ये त्या बीपी शुगरच्या गोळ्या सुद्धा मिळणार आहे। त्यानंतर पुढची वस्तू म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला एका गावाहून दुसऱ्या गावावरती जायचं असेल तर तुम्हाला यापुढे पैसे द्यायची गरज नाही, तुम्हाला मोफत एसटीने प्रवास दिला जाणार आहे। त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला शेळी पालन योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना विहीर अनुदान योजना, कांदेचाळ अनुदान योजना अशा पद्धतीने योजनांचा लाभ दिला जाणार आहे। त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना सरकारच्या माध्यमातून राज्यातील सरसकट सर्व ज्येष्ठ नागरिकांना
नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ म्हणजेच तुम्हाला घर नसेल तर तुम्हाला प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत घरासाठी अनुदान मिळणार आहे। ते घर बांधण्यासाठी जागा नसेल तर त्याच्यासाठी जागा सुद्धा मिळणार आहे। अशा पद्धतीने ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला या ठिकाणी 10 वस्तू वाटप सुद्धा होणार आहे। आता आपण पेन्शन योजनेचा अर्ज बघून घेऊयात। बघा ज्येष्ठ नागरिकांना या पेन्शनसाठी तुमच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला अशी महत्त्वाची कागदपत्रे लागणार आहे। आणि आता ही जी पेन्शन सुरू होत आहे तर ते पेन्शन म्हणजे मुख्यमंत्री वयश्री योजना, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून ही योजना लवकरच सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे। त्यामुळे जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्ही सुद्धा अर्ज करायचा आहे। सध्याच्या स्थितीला तुमच्याकडे कागदपत्रे नसतील तर ते कागदपत्रे काढून ठेवा। लवकरच मुख्यमंत्री वयश्री योजना सुरू होण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। तशा प्रकारे बातम्या सुद्धा फिरत आहेत। कागदपत्रे काढा, अर्ज सुरू झाल्यानंतर व्हिडिओ येणार आहे।